नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVT-कडून 772 पदासाठीचा दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा निकाल जाहीर करण्यात आला, त्या निकालासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत। म्हणजे जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी, तसेच जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी, या दोन याद्या या ठिकाणी DVT-कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। बरेचशा विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स येत होते की सर माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, बट आफ्टर दॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन माझ्याजवळ सर्व डॉक्युमेंट क्लिअर असताना देखील माझं नाव अपात्र या यादीमध्ये माझ्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। काय कारण आहे या संदर्भात थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे नंतरची जी काही अपडेट आलेली आहे DVT-कडून ती म्हणजे रिजन अलॉटमेंट संदर्भात आलेली आहे। सिनियर क्लर्क या पदाकरिता रिजन अलॉटमेंट भेटलेले आहे उमेदवारांना, त्यांना नियुक्तीपत्र तसंच पदस्थापनेचे ठिकाण या ठिकाणी भेटलेले आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं ज्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं सिनियर क्लर्क या पदासाठी नियुक्ती भेटलेली आहे अशा उमेदवारांना माझ्याकडून शुभेच्छा। पहा, आता आपल्याला जी अपडेट पाहिजे आहे ती अपडेट पूर्वीच आलेली आहे, परंतु त्या अपडेट संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवत होते ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। पहा, लिस्ट ऑफ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या पदाकरिता। विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी तसंच मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी ही पदे जी आहेत ते 772 रिक्रुटमेंट प्रोसेस अंडर या ठिकाणी भरली जात आहे। ठीक आहे, सो पहा, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या पदाकरिता ही मी PDF डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला त्या संबंधित डिटेल माहिती भेटेल। ठीक आहे, का नॉट एलिजिबल हा स्टेटस तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेला आहे ते अगोदर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया। फर्स्ट ऑफ ऑल, जे काही क्रायटेरिया होता विद्यार्थ्यांनो, पहा 45% तुम्हाला या ठिकाणी मार्क्स घेणे हे अनिवार्य होते। त्यानुसार जे उमेदवार क्वालिफाय ठरलेले आहेत अशा उमेदवारांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं। आफ्टर दॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे अपात्र ठरलेले आहेत कागदपत्रे पडताळणीमध्ये त्यांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो सदर पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी अंती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्टमध्ये निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पदाकरिता अपात्र नॉट एलिजिबल ठरलेले 6 उमेदवार या ठिकाणी 6 उमेदवारांच्या नावाचा समावेश किंवा त्यांच्या यादी 6 उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, सो पहा, आता यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेला आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ठीक आहे, सो या कॅन्डिडेटला पहा नॉट एलिजिबल आहे। ठीक आहे, अब्सेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हा कॅन्डिडेट काय राहिलेला आहे, अब्सेंट राहिलेला आहे। त्यामुळे अब्सेंट फॉर DV असं या ठिकाणी स्टेटस किंवा रिमार्क या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला शो होत आहे। ठीक आहे, नंतर पहा नॉट एलिजिबल, अब्सेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नॉट एलिजिबल। आता हा कारण पहा, नॉट हॅव्हिंग NCL 2022-2023 सर्टिफिकेट। विद्यार्थ्यांनो पहा, ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या चालू आर्थिक वर्षामधलं तुमच्याकडे NCL नॉन क्रिमिनल असणं आवश्यक होतं। तोच नॉन क्रिमिनल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला आवश्यक होतं। ठीक आहे, नंतरचं या ठिकाणी तुम्हाला दिनांक समजा या ठिकाणी 23-24 जर तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे कॅन्सल किंवा जे NCL आवश्यक आहे ते या ठिकाणी तुम्ही देऊ शकला नाही, त्यामुळे काय होणार आहे तर या ठिकाणी तुमची निवड हे बाद होणार आहे। ठीक आहे, सो NCL कोणत्या वर्षाचं पाहिजे होतं, 2022-23 ज्यावेळेसची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्या आर्थिक वर्षामधलं तुमच्याकडे NCL असणं हे आवश्यक असणार होतं। त्यामुळे पहा नेक्स्ट NCL 2022-2023 सर्टिफिकेट नॉट हॅव्हिंग, त्यामुळे या उमेदवाराला अपात्र यादीमध्ये याच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। आता नेक्स्ट पहा, नॉट एलिजिबल काय कारण आहे, ओव्हरलॅपिंग ऑफ एक्सपिरियन्स विथ एज्युकेशनल क्वालिफिकेशन। आता जो काही एज्युकेशनल क्रायटेरिया होता त्या क्रायटेरियानुसार हा उमेदवार काय ठरलेला आहे, अपात्र ठरलेला आहे। नंतर नॉट एलिजिबल, मॅक्झिमम एज लिमिट क्रॉस,
ओके. सो ॲज पर रिक्रुटमेंट जी काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार तुमचं एज क्रायटेरिया जो देण्यात आलेला होता त्या क्रायटेरियानुसार तुम्ही या ठिकाणी फुलफिल झालेलं नाहीत किंवा त्या क्रायटेरियानुसार तुमचे या ठिकाणी निवड जी आहे ते झालेली नाही. तुमचं मॅक्झिमम एज जे आहे ते एज बार या ठिकाणी आपण म्हणू शकतो एज बार या ठिकाणी तुमचं झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हाला या भरती प्रक्रियेतून अपात्र किंवा तुमच्या नावाचा समावेश अपात्र यादीमध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो ही कारणं आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी स्पष्टपणे DVTने दिलेली आहेत. ठीक आहे. तर पहा आता जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला त्या संबंधी ही ती डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल. ओके. सो सी हिअर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी या पदाकरिता आपण जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी डाउनलोड करून पाहूया. ओके. सो ही PDF मी डाउनलोड करून घेतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सकरिता. ठीक आहे. एलिजिबल कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे. यामध्ये पहा आता यामध्येही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न होते की माझ्या नावाच्या पुढे जो काही रिमार्क देण्यात आलेला आहे ते अंडर व्हेरिफिकेशन आहे, सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, आणखीन काही जे काही रिमार्क तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहेत ते प्रश्न पाहूयात. पहा आता या कॅन्डिडेटच्या नावाच्या समोर स्टेटस पहा विशाल गणेश करंगडे मेल कॅन्डिडेट आहे OBC प्रवर्गातून. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या रिमार्क या ठिकाणी एलिजिबल शो होत आहे. ठीक आहे. आणि ह्याचं सिलेक्शन पहा ओपन जनरलमधून या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. बट नेक्स्ट कॅन्डिडेट पहा या ठिकाणी स्वप्नील राजेंद्र पंढारतरे. ठीक आहे. सो प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडीफार गडबड झाली तर माफ करा विद्यार्थी मित्रांनो. कॅटेगरी पहा ओपन या प्रवर्गातून हा कॅन्डिडेट आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्क पहा एलिजिबल बट सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ओके. सो पहा अशा जे काही कमेंट्स या ठिकाणी आलेले आहे रिमार्क देण्यात आलेला आहे. तर सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो जे काही पोस्ट या ठिकाणी भरली जातात किंवा DVT कडून भरली जात होती त्या रिक्रुटमेंट प्रोसेसच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की प्रत्येक पोस्टकरिता तुम्हाला या ठिकाणी ऑथेंटिक सर्टिफिकेट ठीक आहे अनुभव सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे अनिवार्य होतं. त्यानुसार पहा आता हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी काय होत आहे तर अंडर व्हेरिफिकेशन आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या किंवा या उमेदवारांच्या नावाच्या समोर या ठिकाणी हे व्हेरिफिकेशन रिमार्क जो आहे तो लागलेला आहे. ओके. सो पहा एलिजिबल हा स्टेटस तुमची नावाच्या समोर आणि पाहू शकता आणि तुमचं सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे. ओके. ज्याच्या नावाच्या समोर या ठिकाणी अंडर व्हेरिफिकेशन आहे असे कॅन्डिडेट काय असणार आहे तर ते व्हेरिफिकेशन प्रोसेस ही काय आहे सुरू आहे. त्यामुळे तुमचं जे काही एलिजिबल स्टेटस आहे ते अंडर व्हेरिफिकेशन या ठिकाणी शो होत आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही अपडेट मी तुमच्यापर्यंत मला सांगायचं होतं. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉमेंट्स येत होते की सर माझ्या नावाच्या पुढे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे रिमार्क लागलेलं आहे तर याचा मिनिंग काय होतो किंवा अर्थ काय होतो तर थोडंसं समजून सांगा. सो विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचे या ठिकाणी हे डाऊट जे आहे ते क्लिअर झालेले आहेत. सो आफ्टर दॅट हे जे काही अनुभव सर्टिफिकेट या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत आहे आफ्टर दॅट ते DVचा जो काही सेकंड रिझल्ट आहे DVT कडून तो लागू शकतो. त्यामध्ये या ठिकाणी चेंजेस होण्याचे प्रोबॅबली चान्सेस असणार आहेत. ओके. सो पाहूयात नंतर जे काही अपडेट येणार आहे DVT कडून त्या संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो पहा जर तुम्ही नवीन जर चॅनलवर आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अँड शेअर जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.